नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ची बैठक होणार आहे आणि त्याचं जे यजमान पद आहे ते पाकिस्तान भूषवणार आहे. त्यांच्या निमंत्रणावरून भारताने तिथे आपले परराष्ट्र मंत्री श्री जयशंकर यांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा एक म्हटलं तर थोडासा धक्कादायक निर्णय होता. स्वतः मोदीजी जात नाहीत ही तर गोष्ट स्पष्ट आहे. जयशंकर यांना पाठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच धमाल उठलेली आहे आणि एससीओच्या निमित्ताने जयशंकर पाकिस्तानात पाऊल ठेवणार म्हटल्यानंतर तिथे त्यांना काय काय प्रकारची तयारी करावी लागणार आहे ह्याची नुसती धांदल उडून गेलेली आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्यातली काही जी कारणं आहेत ती आता आपण बघणार आहोत. जयशंकर एकंदरीतच पाकिस्तानची माध्यमं असतील किंवा राजकारणी असतील, त्यांचं एकमत दिसतं, की हे जयशंकर बाबा भयंकर हजरजबाबी आणि अत्यंत तिखट बोलण्यामध्ये आता जगभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. हे तर प्रत्यक्ष अमेरिकेची सुद्धा पत्रास ठेवत नाहीत. ते आम्हाला कसे काय हे करतील आणि आम्हाला असे सालजोडीतले नुसते मारणार नाहीत, तर अगदी सरळ-सरळ जोडे खायला लागतील की काय? अशी भीती पाकिस्तानमध्ये पसरलेली आहे. तेव्हा विनोदाचा भाग म्हणून बघूया, जयशंकर यांना असाच प्रश्न भारतात एका पत्रकाराने विचारला, की "तुम्ही पाकिस्तानमध्ये जाणार आहात, तर तिथे सगळे लोक नर्व्हस झालेले आहेत तुम्ही जाणार म्हणून." त्या जयशंकर यांनी मार्मिकपणे विनोदी शैलीमध्ये उत्तर दिलं आणि ते म्हणाले, "आय विल बिहेव मायसेल्फ." नाही, काय काळजी करू नका. मी तिथे उगाच गडबड काही करणार नाही. मी शांतपणे राहीन तिकडे पाकिस्तानात, असं त्यांनी गमतीशीर उत्तर दिलं. अर्थात ही सगळी एका बाजूची तयारी नाही. पाकिस्तानला सुद्धा तशाच पद्धतीने आपण यजमानपद भूषवतो आहोत आणि त्याच लेव्हलला जाऊन त्यांना आदरातिथ्य करणं भाग आहे. त्याच्यामध्ये कुठे कुचराई केली किंवा काहीतरी शानपट्टी करायचा प्रयत्न केला पाकिस्तानने, तर जयशंकर त्यांची वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, याबद्दल काहीही शंका बाळगता नये. खरं म्हणजे हाही महत्वाचा हेतू नाहीये, कारण पाकिस्तान सुद्धा निदान जागतिक पातळीवरती आपण जबाबदार राष्ट्र आहोत, अशी एक बतावणी करत असतो. तेव्हा हे सगळं जी करायची आहे त्यांना भूमिका वठवायची ती सुद्धा ते वठवतील. पण पाकिस्तानची राजकीय परिस्थिती आज अशी आहे, की त्या सरकारच्या मार्गामध्ये अनेक धोंडे पडलेले आपल्याला दिसतात आणि त्यांचं नेमकं काय होणार हा खरा प्रश्न आहे. तर तुम्ही बघाल तर तुम्ही बघितलत की कराचीमध्ये एक प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामध्ये कराची विमानतळावरती काही चीनी नागरिक उतरले होते. असं सांगितलं जातं की ते पाकिस्तानमध्ये काम करणारे काही लोक होते आणि त्यांच्यामध्ये काही गुंतवणूकदार सुद्धा होते. तर ही एक गमतीची गोष्ट आहे पाकिस्तानामध्ये अशा अवस्थेमध्ये कुठला गुंतवणूकदार जातो आणि तो नेमकी काय सल्लामसलत बैठका करतो, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. परंतु तिथल्या वर्तमानपत्रांनी मात्र त्याचं वर्णन हे तसंच केलेलं आहे. ह्या ताफ्याच्या सोबत म्हणजे हा ताफा विमानतळावर उतरला आणि तो शहराकडे प्रयाण करणार एवढ्यातच मधल्या चौकात म्हणजे तसं तुम्ही म्हणाल तर अगदी एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या हुकुमाखाली असलेल्या एरियामध्येच त्यांच्यावरती एक सुइसाइड बॉम्बर म्हणजे आत्मघातकी बॉम्बरनी हल्ला चढवला आणि जो स्फोट झाला त्याच्यामध्ये ही सगळी जी त्यांची वाहनं आहेत ती जमीनदोस्त झालेली आपण बघितली, जळून खाक झालेली बघितली. त्याच्यामध्ये काही मृत्यू झाले, 2 चीनी नागरिक मृत पावले आणि इतर अनेक जण जखमी झाले म्हणून वृत्त आलेलं आहे. आणि हा अत्यंत एक भीषण स्फोट होता आणि त्याचं जे कारकत्व आहे, ते बलूच लिबरेशन आर्मीनी ताबडतोबीने स्वीकारलेलं सुद्धा दिसलं. एवढ्यावरती हे भागत नाही. इतक्या मोठ्या सुरक्षा यंत्रणा, अत्यंत जागरूक असलेल्या विमानतळाच्या परिसरामध्ये BLOनी जर का अशा पद्धतीचा हल्ला करून दाखवला असेल, तर पाकिस्तानमधली
सुरक्षा व्यवस्था ही किती तकलादू आहे ते आपल्या लक्षात येतं. कारण जर का इतका तुम्ही कडेकोट बंदोबस्त तिकडे ठेवत असाल, तर त्याच्यातून सुद्धा छेद घेऊन ही एक सुइसाइड बॉम्बर इथपर्यंत पोहोचू शकतो, हीच गोष्ट अत्यंत विचित्र वाटते. आता पोलिसांनी तिथे काही तपास केलाय आणि असं आढळून आलं, की आसपासची जी काही हॉटेल्स होती, त्या हॉटेलमध्ये एक व्यक्ती जी आहे, ती 2 ते 3 वेळा त्या शहरात आली आणि वेगवेगळे हॉटेल्स वापरून त्यांनी तिथे वास्तव्य केलं. ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाला त्याच्या सकाळीच त्यांनी ते हॉटेल सोडून दिलं. त्याच्यानंतर त्या माणसाचा काही सुगावा लागलेला नाही, तेव्हा त्याच माणसाने असा बॉम्बस्फोट केला असावा, असा एक संशय पाकिस्तानच्या पोलिसांना येतो आहे आणि त्याचा ते मागोवा घेण्याचा प्रयत्न करतील. ह्या घटनेच्या निमित्ताने चीननी अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे, की पाकिस्तान सरकारने ह्याच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि ह्याच्यासाठी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती त्यांना सजा ठोठावण्यात यावी. ही अत्यंत वाजवी मागणी आहे. परंतु एक लक्षात घ्या तुम्ही, की भयग्रस्त वातावरण पाकिस्तानामध्ये कसं असेल ह्याची आपण यानंतर कल्पना करू शकतो. खरं म्हणजे इथेच गोष्टी थांबलेल्या नाहीयेत. आपण जवळ-जवळ 1 दिवसाआड म्हणा, आठवड्यातनं 2 ते 3 तरी अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या घटना तिथे घडतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये घडतात. अगदी पार खैबर पाख्तूनख्वापासून बलुचिस्तान असेल, सिंध असेल, पंजाब असेल, असा कुठलाही प्रांत पाकिस्तानचा उरलेला नाहीये, की जिथे अशा पद्धतीचे हल्ले चढवले जात नाहीयेत. याच्याच भरीस भर म्हणून तिथली राजकीय परिस्थिती सुद्धा अशांत आहे आणि त्याचं मुख्य कारण असं, की आता त्यांचे जे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश आहेत, ते 25 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचा ज्येष्ठता क्रम आहे, त्या न्यायाधीशांचा कल जो आहे तो इम्रानकडे असल्यामुळे सध्याचं पाकिस्तान सरकार हे चिंतेत पडलेलं आहे. तेव्हा ह्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी म्हणून त्यांनी एक युक्ती केलेली आहे आणि आता आपण घटना दुरुस्ती कशी करता येईल ह्याच्यावरती त्यांनी भर देऊन त्याला एक 1-2 नाही भरपूर काहीतरी घटना दुरुस्तीचं पॅकेज तयार गेलेलं आहे सरकारकडून आणि ह्या पॅकेजसाठी आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून ते वेगवेगळ्या पक्षांची मनधरणी करताना आपल्याला आता दिसत आहेत. खरं सांगायचं तर त्या पॅकेजमध्ये असेल किंवा ह्या कायदा दुरुस्तीच्या ह्याच्यामध्ये नेमकं दडलंय काय असं तुम्ही विचाराल. पाकिस्तान सरकार इतकं डेस्परेट का आहे? तर त्याच्यामध्ये एकंदरीतच न्याय प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये फार मोठे बदल सुचवले गेलेले आहेत. आणि पाकिस्तान सरकारने असं त्या घटना दुरुस्तीमधून सूचित केलेलं आहे, की इथून पुढे जिथे-जिथे घटनेच्या तरतुदीचा अर्थ लावायचा असेल, अशा केसेस ह्या नियमित जे त्यांचं सुप्रीम कोर्ट आहे त्याच्याकडे न जाता एक विशिष्ट वेगळं न्यायालय असेल आणि त्या वेगळ्या न्यायालयामध्ये हे खटले चालवले जातील आणि मग तिथे घटनेचा अर्थ सांगायचा झाला तर तशा पद्धतीचे जे सगळे निर्णय असतील ते त्या स्पेशल कोर्टामधून दिले जातील. त्याचा दर्जा हा ऑलमोस्ट सुप्रीम कोर्टासारखा असेल. म्हणजे त्यांनी जो निर्णय दिला असेल, घटनेचा अर्थ सांगितला असेल, तो अंतिम मानला जाईल. अशा पद्धतीच्या ह्या घटना दुरुस्त्या आहेत असं सांगितलं जातं. याचं डेस्परेशन एवढ्यासाठीच आहे, की सध्याचे जे त्यांचे न्यायाधीश आहेत, ते मी म्हटलं त्याप्रमाणे निवृत्त होणार आहेत आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठेतरी एक्सटेन्शन मिळावं. त्यांची जी मुदत आहे, ती आणखी त्यांना जास्त दिली जावी, वाढवून दिली जावी म्हणून ही काढलेली पळवाट आहे, अशी त्याच्यावरती टीका होते आहे. कारण हेच जे कोणी निवृत्त न्यायाधीश असतील, त्यांना तिथे नेमण्यात येईल, असं एक वदंता तिथे पसरलेली आहे. अर्थातच घटना दुरुस्तीमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. पण घटना दुरुस्ती जी आहे आणि मग त्यांना तिथे नेल्यानंतर काय होईल तर सध्याचे जे कोणी इम्रान खानच्या जवळचे असलेले किंवा त्याच्याबद्दल आपुलकी असलेले जे कोणी न्यायाधीश ज्येष्ठता क्रमाने सुप्रीम कोर्टाचे प्रमुख जरी झाले तरी देखील
घटनेचा अर्थ लावणाऱ्या ज्या केसेस आहेत त्या त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही त्याच्या पुढे. त्या जातील ह्या सद्य स्थितीला इम्रानच्या विरोधामध्ये जे निर्णय देताना दिसतात त्याच जज समोर त्या केसेस नेल्या जातील. अशा पद्धतीची ही विभागणी ही घटना दुरुस्तीमधून केली जाते. म्हणजे त्या घटना दुरुस्ती या प्रकाराला काही पावित्र्य राहिलंय का तुम्ही विचार करा. आपल्याकडे एखादी घटना दुरुस्ती करायची म्हटली, तर केवढा गदारोळ उठत असतो. तसा गदारोळ पाकिस्तानात उठतो की नाही कल्पना नाही. इथे संविधान बचाव एवढ्या एका घोषणेवरती काँग्रेसनी आपली जी खासदारांची संख्या ही जवळ-जवळ दुपटीपर्यंत नेऊन ठेवली. गेल्या लोकसभा निवडणुकीत हे आपण सगळ्यांनी बघितलंय. तेव्हा हा अत्यंत संवेदनशील विषय असतो. पण पाकिस्तानमध्ये घटना इतक्या प्रकारे त्याला म्हणतात ना तोड-मरोड म्हणतात, तशा पद्धतीमध्ये तुडवली गेलेली आहे, की त्याची आता गणतीच उरलेली नाहीये. तेव्हा जनतेच्या मनामध्ये या घटना दुरुस्तीबद्दल सुद्धा विशेष रोष असेल असं नाही. पण असं म्हटलं जातं, की ते संपूर्ण जो दस्तावेज आहे, तो दस्तावेजच मुळात कोणाकडे उघड करण्यात आलेला नाहीये. आणि हा आरोप जो आहे, हा तुरुंगात बसलेले माजी पंतप्रधान इम्रान खान सुद्धा करून दाखवतायत. ते म्हणतात, की ह्या घटना दुरुस्तीला आम्ही पाठिंबा द्यायचा का नाही हे ठरेल कशावरती? मसुदा तर आमच्याकडे येऊ द्या. तो मसुदाही आमच्याकडे आला नाही, त्याच्यावर आम्ही भाष्य काय करणार? आणि मग असं काय लपवण्यासारखं या घटना दुरुस्तीत आहे, हा खरा प्रश्न उरतो. आणि असं म्हटलं जातं, की या घटना दुरुस्तीमध्ये आजच्या घडीला सरकारच्या ताब्यामध्ये जी काही जमीन आहे, ती जमीन सरकारकडे न राहता ती लष्कराच्या ताब्यात दिली जाईल. अशा पद्धतीच्या तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात असं म्हणता येईल, की लष्कर तिथलं हे अधिकाधिक सामर्थ्यशील आणि प्रबळ होण्याचा प्रयत्न करतंय आणि ज्या सरकारच्या अंगामध्ये शक्ती नाही, अशा पद्धतीचं शक्तिहीन नवाज शरीफचं त्यांचे जे बंधू आहेत, शहबाज शरीफ यांचं सरकार हे दुबळं कसं आहे हे दिसतं. लष्कराला जे पाहिजे त्याच्यावरती ते सह्या करायला तयार आहेत. ही जी परिस्थिती आहे ह्याला अर्थातच इम्रान खान यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी आंदोलनात उतरण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. खैबर पख्तूनवा मधले त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत गंडापूर हे प्रचंड मोठा मोर्चा काढून इस्लामाबाद पर्यंत पोहोचले. तर मोर्चाची जी रांगा आहेत त्या 15 किलोमीटर पर्यंत लागलेल्या होत्या. संपूर्ण ट्रॅफिक जॅम होता आणि ह्या मोर्चाला घाबरून पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद मधली जी शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ती पोलिसांवर न टाकता थेट लष्कराच्या ताब्यामध्ये शहर देऊन टाकलेलं आहे. कारण पोलिसांनी सांगितलं हे आमच्याकडून थांबवण्यासारखं नाही. आमच्याकडे तशी यंत्रणाच उपलब्ध नाहीये. तेव्हा पोलीस फोर्स बाजूला काढण्यात आलेला आहे. तिथे लष्कर तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण पाकिस्तानामध्ये इंटरनेट चालतं की न चालतं अशी अवस्था आहे. सर्वांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे आणि अ, इम्रान खानचा जो पक्ष आहे, गंडापूर यांचा पक्ष यांना यश मिळू नये यासाठी सरकार संपूर्णपणे प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीचे हे जे मोर्चे आहेत, हे मोर्चे हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या आगे-मागे जर का त्यांनी काढायचा प्रयत्न केला, तर तिथे अशांतता पसरेल आणि हिंसाचाराचा डोंब उसळेल ह्याच्याबद्दल शंका नाही कोणाच्या मनामध्ये. हे जे गंडापूर अमीन आहेत ते तिथपर्यंत आले, त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले, परंतु ते शिताफीने पुन्हा एकदा आपल्या प्रांतापर्यंत गेले आणि तिथे ते आतमध्ये गेले खरे. पण असं म्हटलं जातं, की त्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं अपहरण केलेलं आहे, अबडक्शन केलेलं आहे, असे आरोप होत आहेत आज. आणि ते गंडापूर हे आता नेमके कुठे आहेत त्यांचा कोणालाही ठाव ठिकाणा लागत नाहीये. अशी अवस्था आहे. तेव्हा पीटीआयचा दुसरा एक जो नेता आहे त्यांनी तर उघडपणे आवाहन केलेलं आहे, की जयशंकर पाकिस्तानात येतायत. त्यांनी आमच्या मोर्चासमोर यावं, आमच्या पक्षासमोर भाषण करावं आणि लोकशाही म्हणजे कशी असते, काय असते ह्याच्याबद्दल
पाकिस्तानच्या जनतेचं प्रबोधन करावं, अशी एक अपेक्षा इम्रान खानच्या पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी प्रदर्शित केलेली आहे. तेव्हा हे सगळं जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये पाकिस्तान सरकार हे हातपाय गाळल्यासारख्या अवस्थेमध्ये असेल तर नवल वाटणार नाही. कसंही करून त्यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक जी आहे, ती विनाविघ्न पार पाडायची आहे आणि त्याच्यासाठी ते सर्व शक्ती पणाला लावतील ही गोष्ट खरी आहे. अगदी जयशंकर ह्यांचा जीव धोक्यात आहे असं मी म्हणणार नाही. पण एकंदरीतच अशा बैठकांसाठी जी काही एक मानसिक अवस्था असायला पाहिजे, राजकीय वातावरण असायला पाहिजे, ते मात्र पाकिस्तानमध्ये निश्चित उपलब्ध नाही, हे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून पाकिस्तान आहे हा एका अत्यंत अस्थिर अशा राजकारण तिथे चाललेलं आहे. मी दुसरा एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं, की अमेरिकेला जी काही पावलं इराणच्या संदर्भात, मध्य पूर्वेच्या राजकारणाच्या संदर्भात उचलायची आहेत, त्याच्यासाठी सध्याचं शाहबाज सरकार जे आहे, ते कुचकामी आहे असा एकंदरीत सूर आपला लागलेला दिसतो आणि मग त्या निमित्ताने हे इम्रान खान जे आहेत ह्यांच्याबद्दल मनामध्ये वेगळे विचार येणं स्वाभाविक आहे. गंडापूर यांनी तर थेट सरकारला धमकी दिलेली होती, की मी थेट लाहोरच्या तुरुंगात जाईन, इम्रान खानची सुटका करून त्यांना परत खैबर पख्तूनवामध्ये घेऊन जाईन. इतकं जे उघड आव्हान गंडापूर देत आहेत, त्यांचं आता अपहरण झालेलं आहे. ही बाब अतिशय धक्कादायक आहे. तेव्हा एकंदरीतच कुठच्याही शहाण्या सुरत्या माणसाला त्या पाकिस्तानमध्ये पाय ठेवावा असं वाटणार नाही. अशाच अवस्थेमध्ये तिथे मला वाटतं कराचीमध्ये क्रिकेटचा सामना आयोजित केला होता. पण त्या बॉम्बस्फोटामुळे परिस्थिती अशी झाली, की आता तो जुन्याच ठिकाणी तो पुढचाही सामना त्याच शहरामध्ये घ्यावा, असं आता ठरल्याचं मी वाचते आहे. तेव्हा ही जयशंकर ह्यांना जर का तिथे जाण्याचा योग आलाच, म्हणजे बैठक रद्द झाली नाही, तर जयशंकर जातील असं आपण गृहीत धरू आणि तिथे जर का कोणी त्यांची कळ काढली, तर त्यांना कशा पद्धतीच्या थपडा घालावर भोगायला लागतील सांगता येणार नाही. परिस्थिती अतिशय नाजूक आहे. सर्व बाजूनी नाजूक आहे. आर्थिक परिस्थितीचा तर मी उल्लेख सुद्धा करत नाही. कारण सर्वांनाच माहिती आहे काय आहे ते. शेजारच्या इराणमध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरून अमेरिका ही पाकिस्तानला घोड्यावर बसवायला तयार झालेली आहे. पाकिस्तान घोड्यावर बसणार की नाही हा दुसरा प्रश्न आहे. चीनच्या काही अपेक्षा आहेत आणि अमेरिकेच्याही अपेक्षा आहेत. तिथून अफगाणिस्तानचं जे सरकार आहे ते सुद्धा पाकिस्तानला आज लाथा आणतंय अशी अवस्था आलेली आहे. तेव्हा इतकं असून सुद्धा हे आम्हाला उलटे दमदाट्या करतात आणि पाकव्याप्त काश्मीर जे आहे तिथे कसं सगळं सुखा समाधानाने चाललेलं आहे काम आणि भारतव्याप्त काश्मीर त्यांच्या शब्दामध्ये तिथे मात्र सगळे मानवाधिकार हे कसे धोक्यात आलेले आहेत म्हणून वर्णन करण्यात अजूनही मशगूल आहेत. असो त्यांची त्यांना लखलाभ हो. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये पाकिस्तान सामील झालेला होता आणि त्यांनी ती बैठक स्वतःकडे मागवून घेतली असेल. अर्थातच ही अवस्था तशी नाही. राजकीय परिस्थिती खरोखरच तशी नाही आणि एकंदरीत सुरक्षा व्यवस्था बघता खुद्द चीननीच जर का तिथे बैठक घ्यायला जर का नकार दिला, तर बैठक कदाचित रद्द सुद्धा होऊ शकते. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण मनामध्ये ठेवायला पाहिजे. बघूया काय काय घडतंय ते. घोडा मैदान जवळ आहे. केवळ 4 दिवसाचा प्रश्न आहे. या 4 दिवसामध्ये तिथे पहिली हा जो मोर्चा काढला गेलेला आहे आणि त्यातून जे लोक खवळलेले आहेत, त्याचं काय होतंय ते बघायला लागेल. इंटरनेटची व्यवस्था पूर्ववत होऊ शकते का 15 तारखेपर्यंत याची कल्पना नाही. घटना दुरुस्तीची तर बातच सोडा. ते मूळ बैठक संपल्याशिवाय सरकार त्या प्रश्नाला हात घालणार नाही, याची मला खात्री वाटते. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.